हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत जुन्नरमध्ये फेमस असलेली अशी मासवडी. मासवडीचे सारण बनवण्यासाठी मी येथे घेतलेली आहे कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, लसूण, लाल तिखट, माझा घरचा मसाला, खसखस, धना पावडर, शेंगदाणे आणि तीळ. त्यानंतर सर्वप्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवूयात. त्यामध्ये तीळ चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. तीळ चांगले लालसर भाजल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तीळ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण खसखस चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. खसखस भाजून झाल्यानंतर आपण भाजूयात शेंगदाणे. शेंगदाणे पण चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण भाजूयात किसलेलं खोबरं. हे टाकलेलं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजत असताना त्यात कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे घालायचं नाही, ते तसंच लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. हे पहा, खोबरं चांगलं लालसर भाजलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट भाजूया लसूण. हा माझा घरचा लसूण आहे, हा गावठी लसूण आहे, त्यामुळे याचे साल जास्त नाही काढले तरी चालतात. त्यानंतर आपण पॅनमध्ये घालूया थोडंसं तेल. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया कांदा. कांदा भाजण्यासाठी तेल हे जास्त टाकायचं नाही, नाहीतर कांदा चांगला भाजला जात नाही. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजलेले तीळ, खसखस ते सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. हे पहा, माझा कांदा चांगला लालसर होऊ लागलेला आहे. त्यानंतर आपण वाटलेलं सगळं मिश्रण एकत्र करून त्यात वरतून सगळे मसाले टाकून घेऊयात. मसाले टाकून झाल्यानंतर आपण त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. या मिश्रणामध्ये मग अशी मी लालसर भाजलेला कांदा पण मिक्सरला थोडासा फिरवून यात मिक्स केलेला आहे. त्यानंतर हे बनवलेलं सारण आपण चांगलं एकजीव करून घेऊयात. हे पहा, माझं सारण किती तयार आहे, किती छान असं दिसत आहे. रंग पण किती छान आलेला आहे. त्यानंतर आपण आमटीची तयारी करूया. आमटीसाठी खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आमटीसाठी घेतलेल्या वस्तू आपण पॅनमध्ये तेल टाकून सर्व वस्तू भाजून घेऊयात. हे चांगलं भाजून झाल्यानंतर आपण त्याचं वाटण तयार करून घेऊयात. आमटीच्या फोडणीसाठी मी येथे घेतलेला आहे मीठ, लाल तिखट, घरचा मसाला, हा पण माझा घरचा मसाला आहे, हिंग, कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि वाटलेलं वाटण तेल. आमटी बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल ओतावं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये तेजपत्ता टाकावा. मी बाजूलाच आमटीसाठी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. कोणतीही भाजी बनवायची असेल तर त्यात नेहमी गरम पाणीच घालावं, कारण का त्याने टेस्ट चांगली येते. त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता टाकून बाकीचे सर्व मसाले टाकून घ्यावे आणि मसाले टाकून झाल्यानंतर वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकावं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. मी हळद टाकायला विसरली होती म्हणून नंतर हळद टाकली. हे पहा, आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आणि तरी पण आलेली आहे. आमटीला चांगली उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये मासवडीसाठी बनवलेलं सारण ॲड केलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. हे पहा, किती छान अशी तरी पण आलेली आहे आमटीला. माझी आमटी बनवून झाल्यानंतर आपण बनवूयात मासवडी बनवण्यासाठी लागणारं बेसन. त्यासाठी मी हा मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण वाटलेला ठेचा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. ठेचा चांगला परतला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद, हिंग आणि मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पातेल्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून झालं की त्याला एक चांगली उकळी येईपर्यंत उकळून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरून असं बेसन ॲड करायचं. बेसन